माझ्या स्वागतासाठी डायरेक्ट यांनी फुलांचा रोड बनवला. म्हणजे किती भारी कॉलेज आहे. मग सकाळी सकाळी आपल्याला जायचं होतं पेपरला म्हणून काढली गाडी आणि ना सगळ्या यशांच्या पायऱ्या इथंचे वाटतं म्हणून इथं लिहिलेल्या होत्या. मग डायरेक्ट ना येऊन पोहोचलो कॉलेजला, गाडी बिडी पार्किंगला लावली. म्हणलं चला आता आपल्याला पेपरला जायचं आहे. मग एवढ्या बिवढ्या ट्रॉप आहे ना कॉलेजच्या आहे, मी आजच पाहिलं बरं का. मग डायरेक्ट म्हणलं सीट नंबर पाहू. मग सीट नंबर बघितला आणि डायरेक्ट निघालो मग आपण एक्झाम हॉलच्या दिशेने. मग डायरेक्ट आहे ना तिथं कॉलेजमध्ये म्हणलं जरा चर्चा बिरच्या मारू. मग एक्झामच्या आधी चर्चा बिरच्या मारली, डायरेक्ट एक्झाम सोडून आला म्हणे मला कॅमेऱ्यात हात करू दे. मग कॅमेऱ्यात हात बीत केला आणि ह्योच माझा एक्झाम हॉल बरं का. मी बाहेरून शूट घेतला आणि मग एक्झामला जाऊन बसलो. एक्झाम दिली बरं का. जबरदस्त एकदम सोपी एक्झाम होती. मग मित्रांना घेऊन म्हटलं चला आता चहा बी पिऊ. मग डायरेक्ट चहा बी प्यायला गेलो, चहा बी पिला आणि मग डायरेक्ट निघालो घरी. म्हणलं आपल्याला आज घरी जायचं आहे. मग त्याच्यामुळे डायरेक्ट आहे ना घरी गेलो. मग डायरेक्ट बॅग बिग पॅक केली, पूर्ण पॅक झालो डायरेक्ट गेलो. मग नाशिक फाट्यावरून ओंकारला उचललं. ओंकारला पण आहे ना घरी घेऊन जायचं आपल्याला. पण आहे ना पुण्यामधून निघताना आम्हाला 1 तास गेला. इतका ट्रॅफिक पुण्यामध्ये राहतं. म्हणलं बेकार एकदम. मग या दिदीकडून ना पेट्रोल टाकून घेतलं. एकदम जबरदस्तरित्या पेट्रोल टाकलं. डायरेक्ट 120च्या स्पीडने गाडी ना घरी काय टाकली. जबरदस्तरित्या घरी बिरी जाताना ना संगमनेर लागतं आपल्याला. मग संगमनेरमधून गाडी टाकली. व्लॉगरचं गाव म्हटलं तरी चालन बरं का याला आता. मग इथून गेलो डायरेक्ट लय दिवसाचं आहे ना आपण लहानपणी चहा पाव खायचो म्हणून आज आहे ना आपल्याला चहा पाव खायचा होता. मग चहा पाव घेतला आणि चहा पाव खाल्ला. एकच नंबर चहा पाव होता श्रामपूरमध्ये. मग डायरेक्ट जयदीपला येऊन भेटलो. चला मग तुम्ही मुकुल साबळे फॉलो करून टाका, संपला विषय.